टॉन्सिल्स हे आपल्या घशामधील एक ऑर्गन आहे. ते जिभेच्या पाठीमागे दोन्ही बाजूला उजव्या आणि डाव्या बाजूला आपल्याला बघायला मिळतं. टॉन्सिल्सचं कार्य म्हणलं तर ते आपले जे तोंडावाटी जे विषाणू किंवा कीटाणू फुफ्फुसापर्यंत जातात त्यांचं मारण्याचं काम टॉन्सिल्स करतं. टॉन्सिल आपल्याला जन्मजात पासून 25 वयापर्यंत बघायला मिळतात. त्यानंतर ते ॲट्रोपिक म्हणजे छोटे छोटे होऊन नंतर ते गेलेले दिसतात 30 ते 35 वयापर्यंत. टॉन्सिलायटिस हा आजार घशाचा आजार म्हणून ओळखला जातो. आता आपण टॉन्सिलायटिस होण्यामागची कारणे बघणार आहोत. टॉन्सिलायटिस हे मोस्टली आपल्याला शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये जास्त बघायला मिळतं. तसेच ते मोठ्यांमध्ये सुद्धा बघायला मिळतं. टॉन्सिलायटिस होण्याचे कारण म्हणजे हिमोलायटिस स्ट्रेप्टोकोकस किंवा एच इन्फ्लुएन्झा या 2 विषाणूमुळे टॉन्सिलायटिस हा आजार होतो. लक्षणामध्ये आपल्याला रुग्णामध्ये ताप येतो, तसेच घशामध्ये खवखव असते किंवा घसा दुखतो, गिळताना त्रास होतो, डोकेदुखी असते, अंगदुखी असते आणि ज्या साईडचे टॉन्सिल्स सुजले असतील त्या साईडला रुग्णाला कानामध्ये सुद्धा पेन्स असतात. उपचारामध्ये म्हटलं तर सगळ्यात महत्वाचं रुग्णांना विश्रांती देणे म्हणजे पूर्ण कंप्लीट बेड रेस्ट घेणे. त्यानंतर अँटीबायोटिक्सचा डोस 7 ते 10 दिवसापर्यंत द्यायचा. तसेच अॅनाल्जेसिक किंवा वेदनाशामक औषधांचा वापर करतात. घरगुती उपाय म्हणले तर कोमट पाण्यात मीठ टाकून त्याच्या गुळण्या करणे आणि थंड पदार्थ अवॉइड करणे किंवा टाळणे हे टॉन्सिलायटिस या आजारावरची उपचार पद्धती आहे.